नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण पार्ट 6 मध्ये इंग्लिश व्होकॅब्युलरीचे नवीन वर्ड पाहणार आहोत। मित्रांनो, या वर्डचा उपयोग तुम्हाला नक्कीच कोणत्याही परीक्षेसाठी तसेच स्पोकन इंग्लिशसाठी होणार आहे। चला तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजचा पहिला वर्ड आहे आपला कन्सोलिडेट। ओके, कन्सोलिडेटचा अर्थ होतो द प्रोसेस ऑफ बिकमिंग ऑर बीइंग मेड स्ट्रॉंगर। म्हणजेच काय, एखादी गोष्ट अधिक पक्की करणं किंवा बळकट करणं त्याला कन्सोलिडेट करणं असं म्हणू शकता। आता मित्रांनो, चित्रामध्ये पाहू शकता हे मुलं अभ्यास करत आहेत। म्हणजेच काय, जेवढं काही वाचलेलं आहे तर परीक्षा असल्यामुळे त्यांच्या अभ्यासाला ते बळकटी देत आहेत। जेवढं काही वाचले ते रिव्हिजन करून ते आपल्या मनामध्ये साठवून ठेवत आहेत। म्हणजेच आपल्या ज्ञानाला कन्सोलिडेट करत आहेत, अधिक पक्क करत आहेत, अधिक बळकटीकरण करत आहेत। आता एक्झाम्पल बघा, We are going to consolidate what we have learned so far by doing exercise. एक्सरसाइज सोडू आम्ही जे काही शिकलेलो आहोत त्या शिकलेल्या ज्ञानाला आम्ही कन्सोलिडेट करत आहोत, म्हणजेच पक्क करत आहोत। ओके, पुढचा वर्ड बघा, डिस्टॉर्ट। आणि डिस्टॉर्टचा अर्थ बघा, समथिंग टू चेंज द शेप, अपीअरन्स और साऊंड ऑफ समथिंग सो दॅट इट इज स्ट्रेंज और नॉट क्लिअर। म्हणजे काय तर एखादी गोष्ट विद्रूप करणं, एखाद्या गोष्टीचा ती स्पष्ट होऊ नये किंवा वेगळीच वाटावी इतका त्याचा आवाज करणे। म्हणजे एखाद्या व्यक्तीने तुम्हाला फोन केलाय परंतु फोन करत असताना तो दुसऱ्या व्यक्तीच्या आवाजामध्ये बोलत आहे, म्हणजेच तो डिस्टॉर्ट करत आहे असं आपण त्याला म्हणू शकतो, किंवा त्या गोष्टीचा आकार बदलणं। आता एक्झाम्पलचा आपण इथे बघू आपण मित्रांनो, द मीडिया डिस्टॉर्ट्स रियालिटी ऑफ द पुअर कंट्री। जे मीडिया आहे, प्रसार माध्यम आहे, न्यूज चॅनल आहे, ते गरीब देशांची जी सध्याची हालाकीची परिस्थिती आहे त्याला डिस्टॉर्ट करून म्हणजेच काय तर वेगळं रूप देऊन सांगत आहे। मित्रांनो, या चित्रामध्ये पाहू शकता काही देश आहेत, त्या देशांमध्ये अत्यंत हालाकीची गरिबीची परिस्थिती आहे आणि मीडिया या लोकांची खरी परिस्थिती न दाखवता दुसरीच परिस्थिती दाखवत आहे। म्हणजेच काय तर मीडिया डिस्टॉर्ट करत आहेत, म्हणजेच काय एखाद्या गोष्टीला वेगळं रूप देत आहे। ओके, पुढचं बघा, तर डिस्ट्रॅक्टचा अर्थ होतो टू टेक समबडीज अटेन्शन अवे फ्रॉम समथिंग। म्हणजे काय, एखाद्याचं मन विचलित करणं किंवा दुसरीकडे वळवणं त्याला डिस्ट्रॅक्ट करणं म्हणणं। हा मुलगा बघा अभ्यास करायला आणि त्याच्या समोर कोणीतरी दुसरा मुलगा आला आणि तो खेळायला व्हिडिओ गेम, म्हणजेच काय याचं मन तो डिस्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करत आहे। आता एक्झाम्पल बघा, डोंट ट्राय टू डिस्ट्रॅक्ट माय अटेन्शन, आय एम ट्राइंग टू स्टडी। हा त्याचा मित्र समोर आलाय व्हिडिओ गेम खेळताय आणि त्याला म्हणतोय व्हिडिओ गेम खेळतो का, आणि तो म्हणतोय माझं मन डिस्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करू नको, मी आता अभ्यास करत आहे। ओके, कॉन्सन्ट्रेशनने अभ्यास करणारा मुलगा लक्षात ठेवा। पुढचा बघा, इनसाइट, द ॲबिलिटी टू अंडरस्टँड पीपल अँड सिच्युएशन इन अ व्हेरी क्लिअर वे। ओके, एखाद्या गोष्टीचं ज्ञान किंवा सूक्ष्मदृष्टी त्याला इनसाइट असं म्हणायचं। बघा, द बुक गिव्स अ गुड इनसाइट। आता हा माणूस बघा पुस्तक वाचतोय, भलं मोठं पुस्तक आहे त्याच्यासमोर, म्हणजेच काय पुस्तकं त्याला एक आत्मदृष्टी किंवा सूक्ष्मदृष्टी देत आहेत। म्हणजेच काय तर त्या गोष्टीबद्दल काय आहे किंवा ती गोष्ट कशा प्रकारची आहे किंवा एखादा व्यक्ती व एखादा समाज कशा पद्धतीने काम करतो, ही आपल्या मनामध्ये एक इनसाइट येते, अंतर्दृष्टी येते, त्याला इनसाइट असं म्हणू शकता। ओके, पुढचा बघा, आता गिअर अप, टू प्रिपेअर युअरसेल्फ, समवन ऑर समथिंग टू डू समथिंग। एखाद्याला तयार करणं, सज्ज करणं, एखाद्या घटकाला गती देणं त्याला गिअर अप म्हणायचं। आता बघा, आय एम नाऊ इन हाय स्कूल, इट्स टाइम टू गिअर अप फॉर स्टडी। आता हे जे मुलं आहेत बघा, ते मुलं म्हणतात बाबा आम्ही सध्याला हायस्कूलमध्ये आहेत आणि आता आम्हाला आमच्या अभ्यासाला गिअर अप, सज्ज करण्याची गती आहे। मित्रांनो, गिअर अपचा अर्थ एक दुसराही करत होतो। समजा सैनिक आहे, सैनिकांसमोर दुसरा एका त्यांचा समोरचा विरोधी गट आक्रमण करत आहे, त्यावेळेला ते आपल्या देशातले सैनिक गिअर अप व्हायलेत, म्हणजे सज्ज व्हायलेत, समोरच्या ज्या अतिरेक्यांना लढा देण्यासाठी ते गिअर अप व्हायलेत, सज्ज व्हायलेत। ओके, पुढचा बघा, कन्सिक्वन्स, अ रिझल्ट ऑफ अ पर्टिक्युलर ॲक्शन ऑर सिच्युएशन। म्हणजेच काय, एखाद्या गोष्टीचा परिणाम म्हणून होणारी किंवा येणारी जी दुसरी गोष्ट असते त्याला कन्सिक्वन्स असं म्हणतो। बऱ्याच वेळा बोलताना तुम्ही ऐकलं असेल, माझ्या आयुष्यामध्ये खूप कन्सिक्वन्सेस आले, म्हणजे एकानंतर दुसरी घटना, एकानंतर वाईट दुसरी घटना, असं त्याला कन्सिक्वन्स असं म्हणू शकतो। चित्रामध्ये बघा हा ॲक्सिडेंट झालेला आहे, म्हणजेच काय एखाद्या गोष्टीचा परिणाम। आता हा माणूस निष्काळजीपणे वेगाने कार चालवत असेल किंवा दुसऱ्या वेगाने चालवत असेल आणि त्या वेगाने चालवणाऱ्या माणसाने या गाडीला ठोकलं, म्हणजेच काय तर कन्सिक्वन्स झाला, त्याचा परिणाम झाला। बघा, द ॲक्सिडेंट वॉज द कन्सिक्वन्स ऑफ रेकलेस ड्रायव्हिंग।
हा ऍक्सिडेंट झाला तो कन्सिक्वन्स कशाचा परिणाम आहे? रेकलेस ड्रायव्हिंगचा. रेकलेस म्हणजेच काय तर निष्काळजीपणाने ड्रायव्हिंग करण्याचा परिणाम. ओके, पुढचा बघा स्टिम्युलेट. टू इनकरेज समथिंग और समवन टू ग्रो, डेव्हलप और बिकम ऍक्टिव्ह. म्हणजे काय? एखादी गोष्ट उत्तेजित करणं किंवा कार्य करण्यास चेतना देणं, सक्रिय करणं, त्याला स्टिम्युलेट करणं म्हणतात. ओके, एक्झाम्पल बघा. एक्सरसाइज स्टिम्युलेट्स द ब्लड सर्क्युलेशन. हा माणूस बघा एक्सरसाइज करायला, व्यायाम करायला, पळायला, रनिंग करायला, म्हणजेच काय त्याची बॉडी सगळं स्टिम्युलाय होत आहे. म्हणजेच काय तर त्याला एक चेतना देत आहे, ऊर्जा देत आहे, त्याला दिवसभरासाठी वेगवेगळे काम करण्यासाठी शरीरामध्ये वेगळी ऊर्जा मिळत आहे. म्हणजेच काय स्टिम्युलेट करत आहे. ओके, पुढचा बघा आता फॅसिट. वन पार्ट ऑफ अ सब्जेक्ट, सिच्युएशन एटसेट्रा. एखाद्या गोष्टीचा एखादा भाग किंवा पैलू त्याला म्हणायचं फॅसिट. ओके, आता बघा यू हॅव ओनली सीन वन फॅसिट ऑफ हर्स पर्सनॅलिटी. बघा यू हॅव ओनली सीन, तुम्ही फक्त तिच्या पर्सनॅलिटीची एक बाजू पाहिली. आता ही बघा विद्या बालन. ओके, विद्या बालनचा हा चंद्रमुखी मधला सीन आहे. ओके, तर बघा एका पार्टमध्ये काय तर ती एकदम शांत सोज्वळ वगैरे असते आणि दुसऱ्या याच्यामध्ये एकदम आक्रमक बनते, एकदम डायन सारखी बनते. म्हणजेच काय तर तिचे दोन पर्सनॅलिटी, त्या पर्सनॅलिटीची एक बाजू जी असते त्याला फॅसिट असं म्हणतात. पुढचा प्रश्न रेमेडियल. एम्ड ॲट इम्प्रूव्हिंग ऑर करेक्टिंग अ सिच्युएशन. एखादी गोष्ट किंवा परिस्थिती सुधारण्यास किंवा बरोबर करण्याचा उद्देश असलेले अपायकारक, त्याला रिमेडियल म्हणतात. बघा द बिल्डिंग नीड्स अर्जंट रिमेडियल वर्क टू मेक इट सेफ. बघा या बिल्डिंगला, आता ही बिल्डिंगला इथे बघू शकता तुम्ही बांबू वगैरे बांधलेले आहेत. म्हणजे या बिल्डिंगला दुरुस्त करण्याची गरज आहे, म्हणजेच काय सुधारणा करण्याची गरज असणार, त्याला रिमेडियल असं म्हणू शकतो. ओके, पुढचा बघा विटी. क्लेवर अँड अम्युझिंग, युझिंग वर्ड्स इन अ क्लेवर वे. हुशार पद्धतीने. एखादा व्यक्ती बघा हुशार आहे, गमतीशीर आहे किंवा चातुर्याने केलेलं किंवा नर्मभाषी, खटकेबाज, खुबीदार जो असतो त्याला विटी असं म्हणतात. मित्रांनो चित्रामध्ये पाहू शकता बिरबल इज अ विटी कोर्टियर इन अकबर किंगडम. अकबर बादशाहच्या दरबारामध्ये हा जो बिरबल होता ना, विटी माणूस होता, चतुर माणूस होता. ओके, पुढचं बघा आता समन. टू ऑर्डर समवन टू अपियर इन अ कोर्ट ऑफ लॉ. म्हणजेच एखाद्याला बोलावणे, हजर राहा म्हणून फरमावणे, त्याला समन असं म्हणू शकता. बघा सुप्रीम कोर्ट जज समन्ड टू क्रिमिनल टू प्रेझेंट ॲट कोर्ट. आता हे बघा आपले सरन्यायाधीश चंद्रचूड आहेत, यांनी काय तर क्रिमिनलला एक समन पाठवलं, कोर्टामध्ये हजर राहा म्हणून आदेश दिला, फरमावलं, तर त्याला आपण म्हणू शकतो समन. कोर्टाने एखाद्याला आदेश दिला ना तर त्याला समन म्हणतो. ओके, पुढचा बघा नर्चर. टू टेक केअर ऑफ फीड और प्रोटेक्ट समवन और समथिंग, एस्पेशली यंग चिल्ड्रन और प्लांट्स. म्हणजेच काय एखाद्याचं पालन पोषण करणं, एखाद्याची टेक केअर म्हणजेच काळजी घेणं, फीड म्हणजे अन्न खाऊ घालणं, त्याला प्रोटेक्ट करणं, त्याची सगळ्या बाजूनी काय वाढ करण्यासाठी मदत करणं, म्हणजेच पालन पोषण करणं, त्याला नर्चर म्हणायचं. बघा शी वॉन्ट्स टू स्टे ॲट होम अँड नर्चर हर चिल्ड्रन. बघा ही जी आई आहे त्या आईला घरी राहावं लागत आहे, कशासाठी तर तिच्या बेबीला नर्चर करण्यासाठी, तिचं पालन पोषण करण्यासाठी, त्या बालकाच्या ज्या काही गरजा पूर्ण करण्यासाठी तिला घरी थांबावं लागत आहे. ओके, मग आई काय करत आहे? त्या मुलीला नर्चर करत आहे. ओके, पालन पोषण करत आहे. पुढे बघा इग्नोरंट. शोईंग लॅक ऑफ नॉलेज ऑर इंटेलिजन्स. तुम्हाला कुठल्याही गोष्टीची माहिती नसलेला, ज्ञानाचा अभाव असलेला, अज्ञानी असलेला, काहीही न शिकलेला, याला इग्नोरंट म्हणायचं. ओके, आता बघा ही इज कम्प्लिटली इग्नोरंट अबाउट मॉडर्न टेक्नॉलॉजी. एखादा व्यक्ती हा रोबोट कशा पद्धतीने काम करतो किंवा सध्याला AIचा वापर करत आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा, तर एखादा माणूस असतो त्याला काहीच माहिती नसतं आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय असतं एटसेट्रा, मग तो त्या गोष्टीबद्दल काय इग्नोरंट आहे, अज्ञानी आहे. पुढचा बघा आता. तर मित्रांनो हा होते अत्यंत महत्त्वाचे आपले व्होकॅब्युलरी. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. तर मित्रांनो त्या लिंकवरती जाऊन जॉईन व्हा. चला तर मित्रांनो येथेच थांबूया. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.